आतापर्यंत आपण 15 अध्याय बघितले अधिक मासाचे. आज आपण 16वा अध्याय बघणार आहोत. मराठी भाषा आहे, कळेल म्हणून मी वाचते, नाहीतर मग पूर्ण जास्त लांबण लागली असती ना, म्हणूनच. स्मृतिविलासिनीची कथा. लक्ष्मीने नारायणाला प्रश्न केला, स्वामी, अधिक मासातलं स्नान कर्म हे पुण्यकारक हे आपण मला मागे सांगितले आहे, तेव्हा त्या संदर्भातील आणखी एखादी कथा ऐकायला मला आवडेल. तेव्हा भगवान म्हणाले, प्रिये, अधिक मासाच्या पुण्याईने केवळ देव, ऋषी, मुनी, मनुष्य यांनाच पुण्यलाभ व उद्धार होतो असं नाही, तर भूत, प्रेत, राक्षस, पिशाच ह्यांना जरी ते पुण्य लाभलं तर त्यांचाही उद्धार होतो. कसा? आता ते श्रवण कर. इंद्राच्या दरबारात एक रूपसुंदर अप्सरा होती. तिचं नाव होतं स्मृतिविलासिनी. तिला आपल्या सौंदर्याचा गर्व होता. एक दिवस ही अप्सरा आपल्या सख्यांसोबत कुरुक्षेत्राजवळ एका वनविहार करायला उतरली. वनात विहार करता करता त्यांनी एकमेकांना प्रश्न केला की जगात एकूण किती प्रकारचे लोक आंधळे असतात. तेव्हा त्यांच्यात जी चर्चा झाली त्यावरून असं लक्षात येतं की जन्मांध, विषयांध, कामांध, मदिरांध, धनांध असे अनेक प्रकारचे अंध लोक या जगामध्ये आहेत. कामांध हा अविवेकी, उतावळा, असंतुलित असा असतो. त्याचा विवेक काम करत नाही. स्मृतिविलासिनी वनातून विहार करत असताना सभोवतालचा रम्य परिसर, फुलं, गंध पाहून तीही कामाने मोहित झाली. सुंदर फुलांची माळ गुंफून ती भूलोकीच्या पुरुषाच्या गळ्यात घालायची, रतिसुख अनुभवायची, माता व्हायचं असे कामुक विचार तिच्या मनात येत असतानाच एक ऋषी वर्ग तिथे येताना तिने पाहिला. त्यातील एक तेजस्वी ऋषींना पाहताच ती भान विसरली. पुढे होऊन तिने आपल्या हातातील माळ त्या ऋषींच्या गळ्यात घातली. मनातला मातृसुखाचा भाव बोलून दाखवला आणि दुसऱ्याच क्षणी ऋषींची शापवाणी घुमली. हे पापिणी, उलटे, तू हे नीच कृत्य केलं आहेस. कामांध, विषयांध होऊन केलेल्या ह्या पापाचं फलित म्हणून मी तुला शाप देतो आहे. तू ह्याच वनात पिशाच होऊन फिरशील. ती क्रोधित होऊन दुर्वासांची शापवाणी होती. तो शाप ऐकताच ती अप्सरा भानावर आली. तिने पुढे होऊन ऋषींचे पाय धरले व उशापाची याचना केली. मग शीघ्रकोपी दुर्वासांनी जेवढ्या लवकर क्रोधित होऊन तिला शाप दिला तितक्याच लवकर ते शांतही झाले आणि त्यांनी तिला उशाप दिला. तू पिशाचिनी होऊन ह्या वनात फिरताना तुला एका अधिक मास व्रतस्थ पुण्यवान ऋषिकन्याची भेट होईल. तिचं अधिक मास स्नानाचं 1 दिवसाचं पुण्य जर तुला देईल तर तिच्या 1 दिवसाच्या पुण्याने तू उद्धरशील. एवढं बोलून दुर्वास निघून गेले आणि एक अकराळ विक्राळ अशा पिशाचिनीच्या रूपात ती अप्सरा पालटून गेली. कालांतराने एक दिवस याज्ञवल्क ऋषींची कन्या आपल्या सख्यांबरोबर अधिक मास पर्वणी निमित्त गंगा स्नानाला जात असताना त्या वनात आली. पिशाचिनीने त्या ऋषिकन्येची वाट अडवली, तिचे पाय धरले व पिशाच्या योनीतून मला मुक्त कर अशी तिच्याकडे प्रार्थना केली. थोर तपस्विनी ऋषिकन्येला तिची दया आली. मी स्नान करून येते आणि मग तुझा उद्धार करीन, तोवर तू इथंच थांब, ऋषिकन्या म्हणाली. ऋषिकन्या आपल्या सख्यांसमवेत स्नानास गेली. ती पिशाचिनी मात्र वाटेकडे डोळे लावून वाट पाहत बसली होती. आपला व्रत नेम पूर्ण करून व्रतसंगता करून ती ऋषिकन्या परत आली. तिचे स्नान पुण्याचे उदक तिच्या हातावर दिलं मात्र आणि क्षणार्धात तिचा उद्धार झाला. तिला न्यायला इंद्रलोकीचे विमान आलं. इतकी कथा सांगून नारायण म्हणाले, देवी, खरोखरच या अधिक मासाचं फळ हे असं उद्धारक आणि पुण्यकारक आहे. याबद्दल कुणीही शंका घेऊ नये. जय जय रघुवीर समर्थ.